विंड मिलच्या प्रकारामध्ये बघा बरं का माणुसकी कशी असती बघा. तो जो वॉचमन होता तो बौद्ध समाजाचा होता. संतोष अण्णा देशमुख हा मराठा समाजाचा होता. जेव्हा त्या वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आली, तो खंडीचे हे जे वाल्मिक अण्णा कराडचे हे जे गुंड लोक तिथं गेले होते, त्या वॉचमननी जेव्हा तिथं अडवलं तेव्हा संतोष अण्णा देशमुखनी उघड भूमिका घेऊन तिथं त्या माणसाला अडवलं. तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. बरोबर आहे की नाही विषय? जे जातीपातीचं राजकारण महाराज उगा जिल्हा आमचा म्हणतो, आमचा जिल्हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी आहे आणि पहिला ओबीसी आहे की ठामपणे म्हणतो ह्या वाल्मिक करांना आत टाका म्हणून. आवर्जून आपल्याला इथं सांगेल की या घटनेनंतर गावाच्या लोकांना सर्वच जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठवू. आपण त्यांचे भाषण तिथं बघितले. सगळ्यांनी कळकळून, मी तर विरोधी पक्ष मार्गावरती आहे पण धस अण्णा तर भाजपमध्ये आहेत ना. आमचे प्रकाश दादा तर अजितदादाकडे आहेत ना. आमच्या आवड साहेब तर आमचे पण छाती ठोकून म्हणले ह्याला आत टाका म्हणलेत ते. आणि सगळ्यात महत्वाचं की सीएम साहेबाच्या जवळचे अभिमन्यू पवार, मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली तर सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली आहे. त्या माणसासाठी एक टाळ्या, सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा.